व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, 26/11चा एक अत्यंत निर्घृण असा हल्ला मुंबईवर झाला, ज्यामध्ये अजमल कसाब हा जिवंत पकडला गेला. तो जर जिवंत पकडला गेला नसता तर या काँग्रेसने हा भगवा दहशतवाद आहे, भगवा आतंकवाद आहे असं सिद्धच केलं असतं. तशी तयारी त्यांनी सुरूही केली होती. दिग्विजय सिंग यांनी त्यावर पुस्तकही लिहिलं की भगवा आतंकवाद. सुशील कुमार शिंदे हे जे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, हे आपल्या राज्याचा ऍक्च्युली दुर्दैव आहे की अशी लोक आपल्या राज्याची मुख्यमंत्रीपदी बसलेली होती कोणी एकेकाळी. त्यांनी सुद्धा हा भगवा आतंकवाद आहे असं जाहीर करून टाकलं होतं. मात्र नंतर आत्ता अशात एक 2-4 महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की 26/11चा जेव्हा हल्ला झाला तेव्हा तुम्ही असं बोलला होतात की हा भगवा आतंकवाद आहे. तेव्हा सुशील कुमार शिंदे यांनी स्टेटमेंट दिलं, कबुली दिली. ऍक्च्युली ती कबुली होती की पक्षाने मला सांगितलं होतं असं बोलायला, म्हणून मी तसं बोलून गेलो. ऍक्च्युली तसं काही नव्हतं. इट वॉज अटॅक्ड बाय पाकिस्तान. ती अटेम्प्ट जी दिली, तो जो हल्ला झालेला आहे तो पाकिस्ताननेच केला होता, हे त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं. मात्र कुठल्याही भाषणात नाही सांगितलेलं, जाहीर सभेतून नाही सांगितलेलं. आणि सांगितलं सुद्धा कधी? आत्ता इतकी वर्ष लोटल्यानंतर. विचार करा, जर कसाब जिवंत पकडला गेला नसता तर काय झालं असतं. तुकाराम ओंबळेजी हा समस्त हिंदू मनापासून तुमचा ऋणी आहे, आभारी आहे की तुम्ही अजमल कसाबला जिवंत पकडून दिला. स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन तुम्ही या हिंदूंची लाज राखलीत, त्याबद्दल तुम्हाला कोटी 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 धन्यवाद आणि आभार. मित्रांनो, ज्याप्रमाणे सुशील कुमार शिंदे यांनी स्तोम माजवलं होतं भगव्या आतंकवादाचं आणि नंतर पलट्या मारल्या होत्या की माझ्या पक्षाने मला सांगितलं त्यामुळे मी असा वागलो, मात्र तसं काही नव्हतं. तर अशीच पलटी मारण्याची वेळ त्यांची कन्या प्रणिती शिंदे हिच्यावर देखील येऊ शकते. त्याचं कारण असं आहे की प्रणिती शिंदे यांचे स्टेटमेंट्सच असे आहेत, हिचे सगळे स्टेटमेंट्सच तसे आहेत की ही कोणत्याही क्षणी पलटी मारू शकते. तेव्हा मित्रांनो, नेमकं प्रणिती शिंदे काय बोललेली आहे, ती कशी पलटी मारणार आहे, हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. खूप इंटरेस्टिंग विषय आहे हा. शेवटी घुमून फिरून सगळं अदानी आणि अंबानी यांच्यावरच येतंय. आता अदानी आणि अंबानी यांच्यावर टीका टिप्पणी करण्याची, त्यांच्या नावानं छाती बडवून घेण्याची, रडारड करण्याची सगळी जी पेटन्स आहे ती ठाकरेंकडे आहे, राहुल गांधींकडे आहे. आणि अर्थात राहुल गांधींकडे आहेत म्हणजे त्यांच्या चेल्या चपाट्यांकडे असणारच आहेत. म्हणूनच कदाचित राहुल गांधी जेव्हा विदेशामध्ये मजा मारायला गेलेले होते तेव्हा ते येईपर्यंत त्यांचा तो कित्ता गिरवायचा, तो जो त्यांनी जी री ओढलेली आहे अंबानी आणि अदानी, ती आपण थोडीशी पुढे नेऊया म्हणून कदाचित प्रणिती शिंदे यांनी ती टीका टिप्पणी केली आहे. मात्र त्याच स्वतः फसलेल्या आहे. कशा? आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. मात्र त्यापूर्वी आपल्या परिवाराने आतापर्यंत समाजासाठी जे सेवा कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवतोय, तेवढी प्लीज बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. समारंभ कुठलाही असो, मंच कुठलाही असो, त्या प्रत्येक भाषणामध्ये, वक्तव्यामध्ये अंबानी आणि अदानी यांच्या नावानं छाती बडवल्याशिवाय राहुल गांधी यांना चैन पडत नाही. तशीच काहीशी अवस्था ठाकरे बंधूंची सुद्धा आहे. निवडणुका झालेल्या आहेत,
या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने काय दिवे लावलेत महाराष्ट्र राज्यामध्ये हे सगळ्या जगानं बघितलंय. ठाकरे बंधूंना सुद्धा रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये काय प्रतिसाद मिळालेला आहे हे सुद्धा सगळ्यांसमोरच आहे. मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणूस अशी भावनिक साथ घालत ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसून आला नाही. काँग्रेसची तर सगळी बोंबच आहे. आणि ही बोंब कशामुळे आहे तर ह्यांच्या दुतोंडी वागण्यामुळे आहे. होय, सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे ही डबल ढोलकी आहे. कशी डबल ढोलकी आहे ती आता जी तुम्ही व्हिडिओ क्लिप बघणार आहात ना, त्या व्हिडिओ क्लिप मधून तुम्हाला लगेच लक्षात येईल मित्रांनो. तेव्हा ही व्हिडिओ क्लिप तर अजिबातच चुकवू नका, अजिबातच चुकवू नका. तुम्ही बघून घ्या हे लोक कसे ढोंगी आहेत आणि जनतेला कसं मूर्ख समजतात, कसं उल्लू बनवतात. एकदा ही व्हिडिओ क्लिप बघून घ्या, म्हणजे यावर थोडंसं बोलूया आपण. सगळे जण त्रस्त आहेत. कोणाचं भलं होतंय? अदानी सोडून या देशात कोणाचं भलं होतंय मला सांगा. आणि म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे. सामान्य लोक बघतात. सर्वात मोठा त्यांचा जो नफेखोर आहे तो श्री गौतम अदानी आहेत आणि त्यांना फायदा होईल अशा प्रकारचं ते कारभार करत आहेत. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. पाहिलं, एकीकडे अदानीवर सडकावून टीका. काय तर अदानी देश गिळायला निघालेले आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा हे सगळं काही अदानींनाच देत सुटलेले आहे. अदानी त्यांचे मित्र आहेत. नरेंद्र मोदी फक्त आणि फक्त आपल्या मित्रांसाठीच काम करतात. आपल्या मित्राची वेल्थ कशी वाढे, त्याची संपत्ती कशी वाढे याचीच त्यांना चिंता लागलेली असते आणि त्यामुळे ते फक्त त्याच प्रयत्नामध्ये असतात. इतर गोरगरिबांकडे त्यांचं अजिबातच लक्ष नसतं. आणि हे अदानी जे आहेत, हे अदानी गोरगरिबांना लुटून स्वतःची तिजोरी भरवत आहेत. ही जी कॅसेट आहे ना घासलेली, ही घासलेली कॅसेट प्रत्येक विरोधी सध्या आपल्या आपल्या मंचावरून वाजवत असतो. मग राहुल गांधी, प्रणिती शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत, तिकडून सुळे आहेतच, पवार आहेतच. आता अर्थात त्यांच्या घरामध्ये दुःखद प्रसंग आहे, त्यामुळे त्यांना आत्ता ह्यामध्ये घेणार नाही. मात्र हे जे लोक टीका करतात ना, सुळे, पवार, रोहित पवार सुद्धा, तर विद्या प्रतिष्ठानला ह्याच गौतम अदानींनी 25 कोटी रुपयांची देणगी दिली होती. आणि ते जेव्हा आले होते तेव्हा रोहित पवार हा त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर होता. महाभकास आघाडीमध्ये हे सगळेजण एकत्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे वगैरे 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 हे सगळेजण अदानींवर टीका करतात. आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात की गौतम अदानी माझे मोठे भाऊ आहेत. सुखाची गोष्ट असो का दुःखाची गोष्ट असो, सगळ्यात पहिले मी त्यांना सांगते. पाडल्यानं तोडल्यावर या सगळ्यांना. मग आता खरं कोण बोलतंय ह्यांच्यापैकी? कोणावर विश्वास ठेवायचा? सुळेंवर ठेवायचा का शिंदेवर ठेवायचा? शिंदे म्हणजे प्रणिती शिंदे. बरं, प्रणिती शिंदे ह्या गौतम अदानींना नावं ठेवतात आणि आपल्या पित्यासह त्यांच्याच भारचीच्या लग्नात हजेरी लावतात. तिथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, सुशील कुमार शिंदे आहे, शरद पवार साहेब आहे, गौतम अदानी आहे. एका कोपऱ्यामध्ये हा बघा यांचं स्थान कुठं आहे. करवलीच्या बाजूला सुद्धा नाही आहे प्रणिती शिंदे. कोपऱ्यात आहेत, कोपऱ्यामध्ये उभ्या आहेत. कदाचित त्याचाच राग आला असावा की मला कोपऱ्यात का उभं केलं, आणि म्हणून ही आपाखड जावी गेली असावी. अदानी 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 अदानी. किंवा मग राहुल गांधी यांच्याकडून काहीतरी मोठं लाभाचं पद हवं असेल पक्षामधलं. हो, कारण भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांना जो कोणी मनापासून पोटतिडकीने शिव्या देईल, यांच्या नावानं छाती बडवेल, बांगड्या खोलून घेईल, रडेल, अरण्यरुदन करेल, त्याला हिंदीमध्ये एक घाणेरडा शब्द रंडीरोना म्हणता याला, असं काही करेल, त्याला काँग्रेसमध्ये लाभाचं पद मिळतं. ही आतापर्यंतची राहुल गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यापासूनची वस्तुस्थिती आहे. किमान 2014 पासून तरी हेच अनुभवायला मिळालेलं आहे. कदाचित प्रणिती शिंदे यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव झाली असावी की जोपर्यंत मोदी, भाजपा, फडणवीस, शहा
यांना शिव्या दिल्या जात नाहीत, अंबानी अदानी यांच्या नावानं शंख केला जात नाही, तोपर्यंत कदाचित आपण राहुलच्या नजरेत येणार नाही. आणि काहीही करून राहुलच्या नजरेत यायचं आहे कदाचित, म्हणून तर ही तडफड नसेल ना. कारण वर यांचे जे बाहुला जो बसलाय ना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, हा सुद्धा त्यातलाच प्रकार आहे. येऊन जाऊन फक्त टीका. ह्यांच्याकडे कुठलं विजन नाहीये, ह्यांच्याकडे कुठली क्लॅरिटी नाहीये. आपण ज्या पदावर आहोत सध्या, त्या पदावर असून आपण लोकांसाठी काय काय करू शकतो हे कधीच हे लोकांसमोर मांडत नाही. त्याच्यासाठी अभ्यास लागतो हो. त्याच्यासाठी जनसेवा करण्याची आतून तळमळ असावी लागते. लोकांच्या वेदना जाणून घेण्याची संवेदना स्वतःत असावी लागते. सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला आलेल्या ह्या आजच्या राजकारण्यांच्या पुढच्या पिढीला या गोष्टीची काय कल्पना असणार आहे? त्यांनी कधी संघर्ष बघितलं? ह्यांनी कधी कष्ट घेतलेत आयुष्यामध्ये? तेव्हा अपुरा अभ्यास, अपुरं ज्ञान आणि मूकम बोलणं. समोरचा जे बोलतोय तेच आपण बोलायचं, म्हणजे आपण जी विद्वान आहोत असं जनतेला भासवायचं. येऊन जाऊन काहीतरी फेक नॅरेटिव्ह पसरवायचे आणि लोकांना भ्रमात टाकायचं. गेल्या वेळेस आम्ही प्रणिती शिंदे यांच्यावर एक व्हिडिओ बनवला होता. त्यावर काही कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही भाजपवाले, संघवाले असे आहात, तसे आहात, टिळे लावता कपाळावर. मग काय लावायचं रे बाबा? काय लावायचं कपाळावर? गोल टोपी आणि जाळीदार बनायला घालून हिंदू का? एवढे वाईट दिवस नाही आले आमच्यावर आणि येणार पण नाही. कट्टर आहोत आणि कट्टरच राहणार आहोत. त्याच्यानंतर काय म्हणणं होतं त्यांचं की फोल आहात, तुम्ही काही विकास कामं केलीच नाही. नरेंद्र मोदींनी उल्लू बनवलं म्हणे. काय उल्लू बनवलं? काय उल्लू बनवलं नरेंद्र मोदींनी? 370 हटलेत आहे. अरे हे इटलीतून आलेले, हे अँटोनियो मायनो. खरं नाव जर यांना विचारलं तर मिरच्या झोपतात काँग्रेसींना. हा, खरं नाव काय आहे? अँटोनियो मायनोच आहे ना. हे इटलीहून येऊन आम्हाला सांगतात की राम काल्पनिक आहे. आणि जेव्हा आमच्यासारखे यांना यांची जात विचारतात, यांचा खरा धर्म विचारतात, तर मग यांच्या कार्यकर्त्यांना का झोमतात मिरच्या? कारण काय याच्या मागं? हे इटलीहून येऊन आम्हाला आमच्या देवी देवतांबद्दल, आमच्या धर्म आणि संस्कारांबद्दल प्रश्न करणार, म्हणणार की हे सगळं कपोल कल्पित आहे, हे काल्पनिक आहे. अरे तुम्हाला तर तुमची जात सुद्धा उघडपणे सांगता येत नाही. इतके तर कर्मदरिद्री आहात, कपाळ करंटे आहात तुम्ही. छाती ठोकून सांगतो आम्ही हिंदू आहोत. दम असेल तर गांधींनी म्हणून दाखवाव की हा मैं भी हिंदू हूं, मग मानू आम्ही. तेव्हा कमेंट करत असताना अभ्यास पण करत चला. सोहरावर्दीला काय गोंधळ घातला होता पश्चिम बंगालमध्ये त्याचा एकदा अभ्यास करा. नोवाखालीमध्ये काय झालं होतं त्याचा एकदा अभ्यास करा. फाळणीच्या वेळी नेमकं काय झालेलं होतं त्याचा एकदा अभ्यास करा. साबरमतीच्या आश्रमामध्ये पण सरदार वल्लभभाई पटेल कशामुळे संतापलेले होते आणि कशामुळे नेहरूंनी सुद्धा महात्मा गांधी यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांना खडसावलं होतं. नेमकं काय घडलं होतं तेव्हा अभ्यास करा ह्या सगळ्या गोष्टींचा. कशामुळे 1945 नंतर मरेपर्यंत तथाकथित राष्ट्रपिता आणि महात्मा गांधी त्या महात्म्याची लोकप्रियता ओसरत गेली, घसरत गेली का? कधीतरी अभ्यास करा या गोष्टींचा. वाचा थोडा इतिहास. वेड लागलेलं नव्हतं नथुरामला. त्याला पहिला आतंकवादी म्हणता तुम्ही देशातला. पहिले आतंकवादी कोण आहेत देशातले ह्याची जर लिस्ट काढली ना तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर हे काँग्रेसीच निघतील बाहेर. अरे काँग्रेसची स्थापना कोणी केली याचा तरी अभ्यास आहे का? आणि जर खरंच स्वतःला एवढे हुशार समजत असाल, हे जे निगेटिव्ह कमेंट करणारे आहेत ना त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे आमचा. काँग्रेसची स्थापना कोणी केली हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा. कोणी केली, कशी केली आणि काँग्रेसचा पहिला प्रेसिडेंट कोण होता? अभ्यास असेल तर करायचं कमेंट. उगाच हे संघवाले आणि हे भाजपवाले नॅशनल आर्काइव्ह मध्ये दिवस रात्र घालवलेत, अभ्यास केलाय म्हणून बोलतो. तुम्हाला जे कोणी आम्हाला त्या कमेंट्स पास केल्या होत्या संगुटेन चड्डीवाले नसेन तसेन, संघाने चड्डी बदलली रे बाबा, फुल पॅन्ट घालायला लागले, हे पण तुला माहित नाहीये. कोणत्या जगात असतोस तू?
असो, हरकत नाही. हे लोक जेव्हा असे तिखट प्रश्न विचारले जातात ना, तेव्हा यांना मिरच्यात झोंबतात आणि यांचं अरण्यरुदन सुरू होती. दाखवून हेच द्यायचं होतं की बघा, हे लोकांना अजूनही वेड्यात काढायचा प्रयत्न करत आहेत, मूर्ख समजतात जनतेला. मात्र जनता आता मूर्ख राहिलेली नाही आणि हे गेल्या काही निवडणुकांमध्ये आपल्याला लक्षात आलेलं आहे. राहुल गांधींना असं वाटतंय की आपले 99 सीट्स निवडून आलेले आहेत, याचा अर्थ असा आहे की आपण पंतप्रधानच आहोत, लीडर ऑफ ऑपोजिशन आहोत, म्हणजे पंतप्रधानापेक्षा कमी नाही आपण, असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. आणि त्यांचे काही मूर्ख चातुकार अजूनही स्वप्न बघत आहेत या राष्ट्रीय प्रभूला पंतप्रधान बनवण्याचं. हे देशाचं दुर्भाग्य आहे, हे दुर्दैव आहे देशाचं आपल्या. एकीकडे त्या अदानी अंबानींच्या पार्ट्या सोडायच्या आणि बाहेर येऊ भल्या भाबड्या जनतेला भुलवायचं, फेक नरेटिव्ह पसरवायचा, हे धंदे काँग्रेसवाल्यांना प्रॉपर जमतात बॉस. इंदिरा गांधींपासून हे सुरू आहे 30 वर्ष. 1966 ते 1996 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजेच धीरूभाई अंबानी यांनी 1 रुपयाचा देखील टॅक्स या देशामध्ये भरलेला नव्हता. आणि ही सगळी काँग्रेसची कृपा आहे, इतिहास आहे, काढून दाखवतो. कमेंट करा, फक्त सगळं सादरीकरणच करून दाखवतो तुम्हाला की कसं कसं झालं, काय काय झालं. इंदिरा गांधींनी कशा कशा परमिशन दिल्यात धीरूभाई अंबानींना, धीरूभाई अंबानी यांच्यासोबत कोणकोणत्या हॉटेलमध्ये यांनी डिनर पार्ट्या केलेल्या आहेत, सगळं आहे नॅशनल आर्काइव्ह मध्ये, सगळे डॉक्युमेंट्स आहेत, सनावणीसह आहे, डेटसह आहे, वारांसह आहे. कोणत्या इंडस्ट्रीसाठी अर्ध्या रात्री यांनी परमिशन लेटर्स दिलेले आणि अंबानींनी आतापर्यंत टॅक्स का नव्हता भरला. 96 पासूनच टॅक्स भरायला का सुरुवात केली. खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो हा. तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये आम्हाला कळवा, आम्ही नक्कीच तुमच्यासाठी तो सविस्तर व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी तो प्रस्तुत करू. पण जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल जाणून घेण्याचा, तर इंटरेस्ट नसेल तर असा व्हिडिओ बनवून तो टाकून तरी काय उपयोग, कोणी बघणारच नसेल तर. तेव्हा तुर्तास एवढंच दाखवून द्यायचं होतं मित्रांनो की बघा, हे नेते कसे भंपक आहेत, लोकांना कसे मूर्ख समजतात, हे स्वतःच कसे दुतोंडी आहेत, डबल ढोलकी आहे, हे तुमच्यासमोर स्पष्टपणे यावं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलाय. कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला निश्चितच कळवा मित्रांनो. तेव्हा जाता जाता फक्त एक छोटीशी विनंती आहे. सुरुवातीला आपण आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक बघितली, ते कार्य म्हणजे कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार, त्यांच्या नातेवाईकांच्या जीवनाची सोय, आपल्या बळीराजासाठी, शेतकऱ्यासाठी किराणा मालाचं वाटप, त्याच्या लेकरांना 2 वेळचं अन्न प्रॉपर मिळावं यासाठी आपली धडपड चालू आहे. सेवा देणं सुरू आहे, त्यांची पडलेली घरं बांधून देणं, गुराढोरांना चारा पोहोचवणं. 19 विद्यार्थी आपण दत्तक घेतलेले आहेत, त्यांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या गणवेशाकडे, बुटापासून त्यांच्या पार लेखडीपर्यंत ज्या वस्तू, गणवेशाच्या सगळ्या वस्तू ज्या लागतात त्यांना, वह्या पुस्तकं सगळं आपण पुरवत असतो, त्यांच्या सगळ्या गरजा आपण पुरवत असतो दैनंदिन. तेव्हा ही सगळी कामं एकाच स्तरावर सुरू आहे, ही आणखी वाढवायची आहे. त्यासाठी निधी कमी पडतोय मित्रांनो. या सत्कर्मामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हावं वाटतंय, तुम्ही जर संवेदनशील आहात, तुमचं जर संवेदनशील मन तुम्हाला सांगत आहे की नाही आपण सुद्धा काही ना काहीतरी केलं पाहिजे, तेव्हा दिल्या गेलेल्या फोनपे, जीपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान, सहकार्य, निधी पाठवता येऊ शकतो तो अवश्य पाठवा. आमचा जीपे आणि फोनपे क्रमांक आम्ही तुम्हाला दिलेला आहे. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याची डिजिटल पावती आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. अपेक्षा आहे मित्रांनो, प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन मन मोठं करून तुम्ही या सत्कर्मामध्ये नक्कीच सहभागी व्हाल, कारण शेवटी सगळं काही इथे सोडून जायचंय, फक्त कर्मच न्यायचेत आपल्याला आपल्यासोबत. या मित्रांनो, आम्ही वाट बघतोय, ते वाट बघतायत. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर
सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालिग्राम सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालिग्राम